पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय पादांनो आणि सिस्टरांनो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. शुभ वर्तमान ऐकण्याची संधी ज्यांना भेटत आहे, हालेलुया हालेलुया, त्यांना माणसाने तिथे पोहोचवलेले नाही, तर त्यांना कोणी पोहोचवलेलं आहे? शुभ वर्तमान ऐकण्यासाठी जेवढ्या लोकांना संधी मिळालेला आहे, त्यांना त्या शुभ वर्तमानापर्यंत पोहोचवण्याचं काम पवित्र आत्म्याने केलेलं आहे. हालेलुया हालेलुया. कोणतरी धक्का दिले असेल, कोणतरी जबरदस्त केलं असेल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोणतरी कोणाच्या तरी जागेवर बसून पोहोचले असेल, हालेलुया, तरी शुभ वर्तमान ज्यांच्या कानी पडत आहे ते लोक असेच सहज या वाचनापर्यंत आलेले लोक नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पाऊल सांगत आहे, हालेलुया, जे कोणी पेरत आहे, पेरायला जाताना हातात जे आहे ते टाकावं लागते, हालेलुया. हातामध्ये जे आहे ते स्वखुशीने आनंदाने जे कोणी पेरत नाही, त्यांना कापणी करायच्या वेळी काहीच भेटणार नाही. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. प्रियानो, आम्हाला आश्रमचा एक अनुभव असे आहे, हालेलुया. आम्हाला आश्रमच्या बांधकामाचा जेव्हा मी विचार केला, तेव्हा येशूने संदेश दिला, तुझ्या मदतीला मी 5 लोकांना पाठवून देणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे काळजी वाहणारे कोण आहे? हालेलुया, काळजी वाहणारे कोणतरी आहे. त्यांनी सांगितलं, मी आमलाश्रमच्या कामाच्या निमित्ताने 5 लोकांना मी पाठवून देणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यातील एक व्यक्ती मी आमलाश्रमच्या जागा घेणार म्हणून जेव्हा समजलं, एका कुटुंबातील लोकांनी, नवऱ्या बायकोनी माझ्या बरोबर बसून मला बोलले, फादर, तुम्ही जे जमीन घेणार आहे त्यातील एका गुंड्याचा पैसा आम्ही देणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायको ट्यूशन घेत आहे. त्या ताईंच्या वर्षभरचा ट्यूशनचा पैसा त्या ताईने गोळा करून बाजूला ठेवले आणि ते पैसा आमलाश्रमच्या जागा विकत घेण्याच्या संबंधामध्ये तिने दिले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, ज्या दिवशी आमलाश्रमचं उद्घाटन झालं, त्या दिवशी प्रभूने संदेश दिला, परमेश्वर अनेक लोकांना त्यांचा जे आहे, जे त्यांना माहित नव्हता, ते त्यांना पुरवून देत आहे. हालेलुया. ज्यांनी ही जागा विषयी मला बोलले, हालेलुया, ज्यांनी एक गुंडा जमिनीसाठी मदत केली, त्यांना कळाले की गोवामध्ये त्यांच्या नावाने मोठा प्रॉपर्टी पडलेला आहे, हे त्याविषयी त्यांना काही माहिती नव्हतं.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवानी आणखीन एका कुटुंबाला उभा केला या मदतीच्या विषयी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. त्यातील मुलाला डिग्री पूर्ण झालं, लगेच परदेशात जायला संधी मिळाली. काम आणि अभ्यासासाठी. हालेलुया. सख्खी बहीण थोडा दुःखी होती, दादा जात आहे आणि मी नाही जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराने ताबडतोब तिचा पण व्यवसाय केला. हालेलुया. तिसरा एका व्यक्तीला कामावरून कमी करण्यात आला होता. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीला अंमलाचं जे उद्घाटन झालं, लगेच त्यांना कामावर पाठवले. हालेलुया, धन्यवाद येशू. आणखीन एका व्यक्तीला बाळ होऊन 10 वर्ष झाले होते, त्यांना मुलं झालं नाही. हालेलुया. जेव्हा अंमलाचं जे उद्घाटन झालं, तेव्हा त्यांना कळालं की परमेश्वर 10 वर्षानंतर आणखीन एका बाळाचं देणगी त्या घरामध्ये देत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमच्या प्रियानो, जे कोणी परमेश्वराच्या कार्यामध्ये हातभार लावत आहे, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. पूर्ण बांधकामाचं काम झालेलं आहे. अशा वेळी कोणतरी मला कुठेतरी भेटले आणि त्याने मला सांगितलं, फादर, माझ्या 5 मुली आहेत, माझ्या 5ही मुलींचा लग्न होत नाही. फादर, तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. त्यांनी मला असंच बोलले, फादर बेनी, तुम्ही आमच्यासाठी मनापासून जे प्रार्थना करताय, त्यासाठी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही माझ्या घराला प्रकाश देताय, मी तुमच्या घराला प्रकाश देणार. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला तुमच्या वायरिंग आणि लाईटीच्या संबंधामध्ये कामामध्ये त्या बंधूने एक मदत केली. त्यांच्या 5ही मुलींचा लग्न देवाच्या कृपेने पूर्ण झालं. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, क्लासमध्ये आता मी ज्या माईकद्वारे तुमच्याशी बोलत आहे, हे माईक परमेश्वराचं कार्य करणारे एका बंधूने त्यांच्या कार्यासाठी वापरणारे एक माईक होते. पूर्ण सिस्टम. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. हे जे माईक आहे, हे माईक त्यांनी सांगितलं, फादर, तुम्हाला तात्पुरतं चालू करायला वापरता येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो साऊंड इंजिनियर आमच्या मध्ये मदत करत होते, त्यांनी पण मला बोलले, फादर, सर्व टाकावं आहे, हे काही कामाचं नाही. हालेलुया. प्रियानो, आता 15 वर्ष झाला देवाने दिलेले हेच सिस्टम अजून चालू आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वराचा कार्य परमेश्वराचेच कार्य. हालेलुया. त्यामध्ये हातभार लावण्यासाठी देवाने काही लोकांना नेमलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक ते काम सरळ मनाने करत आहे. जे कोणी ते काम सरळ मनाने करत आहे,
ते सर्व लोक आशीर्वादित होतात. हालेलुया, हालेलुया. साक्षी लॉरेन्स त्यांच्या नावाबरोबर हे वचन लागू आहे. परमेश्वराने त्या उदारतेबद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं कार्य करताना उदार हृदय पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये आज आपण ऐकलेलं स्तोत्र संहितामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. तुम्ही उदार हृदयाने उसने द्या. परमेश्वर पाहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उसने देताना काही लोक परत देणार, काही लोक परत नाही देणार. हालेलुया. जे कोणी परत देणार नाही त्यांच्याविषयी तुम्ही विचार करायची गरज नाही. तुम्ही देताना कोणाच्या नावाने देताय? येशूच्या नावाने देताय. येशूच्या नावाने तुम्ही जर दिला तर त्याचा जबाबदार येशू राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उसने दिलं त्याद्वारे कोणालाही कधीही कमी पडणार नाही. हालेलुया. मी एक गरीब घरातील व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. तरी मला माहिती आहे माझ्या मम्मी जवळ आमच्या गावातील भरपूर लोक लांबून सुद्धा माझ्या मम्मीकडे पैसा उसने मागायला येत होते. आणि माझ्या मम्मीने घरातून उसने पैसा त्या सर्व लोकांना दिलेला आहे. ते मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे. पैसा कुठून आला मला माहित नाही. हालेलुया. ते लोक परत दिलं का मला माहित नाही. हालेलुया. तरी चांगला पगारदार लोक सुद्धा माझ्या मम्मीकडे येऊन उसने पैसा घेऊन जात आहे ते पाहिलेलं आहे. आणि अनेक लोकांना मम्मी उदार दाताने दिलेले ते पण मी पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मम्मीने जेवढे उदार दाताचा वापर केला त्या सर्व गोष्टीचा फळ मुलगा असलेल्या मी अनुभवत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. स्वर्गाचे नियम आहे जगामध्ये तुम्ही उदार व्हायला शिकणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक असे आहेत लोकांच्याकडून गोळा करत बसणार. पैसा उसने घेणार, खोटं बोलून पैसा घेणार, परत देणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्या कुटुंबामध्ये प्रगती येणार का? नाही येणार. कारण तुम्ही खोटं बोललेलं आहे. तुमचं मन सरळ नाही. हालेलुया. तुमचा हृदय उदार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. पवित्र संस्काराला हालेलुया, 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 हालेलुया. नीती मार्गाने चालणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी स्वर्गाचे दार उघडले जात आहे. आपले हात नीती न्यायाने भरलेले हात असू दे. आपण एका आशीर्वादासाठी उभं राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. हालेलुया. कोणाचा तरी कानामध्ये तक्रार असून कानामधून पाणी पू वगैरे बाहेर पडत आहे, कानाला दुखणं होत आहे, अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आता बरे करत आहे. आपल्यामध्ये अनेक लोकांचा
छातीमध्ये काहीतरी ओझ होते, ते छातीमध्ये ओझ सारखा काहीतरी होते ते निघून गेला, असे एक अनुभव अनेकांना देवाने आता दिलेला आहे. छातीमध्ये काहीतरी ओझ सारखा काहीतरी होते, आता मोकळा झाल्यासारखा वाटत आहे, असा अनुभव कोणाला आला तर जरा हात वर करा. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दोघांना प्रभूने हे आशीर्वाद दिला. आपण देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. शरीरातील हाड दुखत आहे असे त्रास असलेल्या लोकांना, दृष्टी कमी पडायला लागलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाचा तरी घशामध्ये, नाकामध्ये, डोक्यामध्ये वर खाब भरलेला आहे, सर्दीचा त्रास जबरदस्त होत आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे ते मारामारीमध्ये जाऊन जॉईन होत आहे. कोणतरी मारामारी करताय, कोणतरी भांडण करताय असे काळाला दिसलं तर लगेच जाऊन त्यामध्ये सामील होत आहे. हे स्वभाव देवाला न आवडणारा स्वभाव आहे. त्याबद्दल पश्चाताप केल्याने तुझ्या घरामध्ये एक आशीर्वाद येणार. हालेलुया, हालेलुया. मी माझ्या कामासाठी मारामारी केलं नाही, मी दुसऱ्याच्या कामासाठी मारामारी केलं म्हणून त्यात काही पुण्याई नाहीये. मारामारी पाप आहे. देवाने कोणालाही त्यासाठी अधिकार दिलेले आहे. हालेलुया. हाताच्या संबंधामध्ये असलेली एक दुःखणे कोणाचा तरी प्रभू दूर करून देत आहे. कोणतरी पहिले आज्ञा मोडल्यामुळे त्याच्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे बंधन आलेलं आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला सांगत आहे पश्चाताप कर आणि जीवन बदलून घे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.